आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयामध्ये महत्त्वाची बैठक। दुपारी 1 वाजता कॅबिनेट बैठकीचं आयोजन। आजपासून अहमदाबादमध्ये काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन। राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह राज्यातील काँग्रेसचे सर्वच महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार। मनसेची मान्यता निवडणूक आयोगानं रद्द करण्याची मागणी। राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल। उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्ला यांची याचिका। हिंदी भाषिकांवर मनसे कार्यकर्ते हल्ला करत असल्याचा आरोप। कॉमेडियन कुणाल कामराच्या याचिकेवरील आजची सुनावणी संपली। आता 16 एप्रिलला कामराच्या याचिकेवर पुढील सुनावणी होणार। खार पोलिसांमधील एफआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी याचिका। शुभम शेळके यांच्या हद्दपार नोटीसवर 21 एप्रिलला सुनावणी। शुभम शेळके हे महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते। शुभम शेळकेंवर शहर आणि परिसरामध्ये 8 गुन्हे दाखल। सतीश सालियान यांच्या वकिलांविरोधात कोर्टानं सुमोटो याचिका दाखल करून घेतली। वकील निलेश ओझांविरोधात हायकोर्टानं सुमोटो याचिका घेतली। याचिकेवर आज तत्काळ सुनावणी होणार। कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी सुमोटो याचिका दाखल करून घेण्यात आली। नागपुरातील महाल परिसरामध्ये हिंसाचार प्रकरणामधील मुख्य सूत्रधार फहीम खानच्या नियमित जामिनावर आज सुनावणी, तर आरोपी हमीद इंजिनियरच्या नियमित जामिनावर देखील उद्या सुनावणी होणार। व्हीव्हीपॅट स्लिप मोजणीची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली। 100% मॅन्युअल मोजणी करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळण्यात आली। याचिकाकर्त्याकडून ईव्हीएम सोबतच व्हीव्हीपॅट स्लिप मोजण्याची देखील मागणी करण्यात आली होती। परीक्षेला 5 मिनिटं उशीर झाल्यानं विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला। बीडच्या नागनाथ सेंटरमधील प्रकार, पालक आणि विद्यार्थी आक्रमक। सीईटी परीक्षेपासून अनेक विद्यार्थी वंचित।